उत्सवात काल पहिल्याच दिवशी देवीची स्थापना करून आरती करून नंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आला रे या कोळी गीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन कोळी गीत कार्यक्रमाचा आनंद घेतला। या कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी आणि कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। सत्कारमूर्ती ठाण्यातील मनीष लीला चंद्रकांत वैती, दिलीप वसंत नाखवा, संदीप प्रभाकर कोळी, आनंदिता कुणाल कोळी, चैताली सुरेश नाखवा, डॉक्टर अंकित संतोष कोळी, शर्मिला दिनेश पाटील, करिश्मा केविन कोळी नाखवा, अनंत पांडुरंग पाटील आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादूस यांनाही सन्मानित करण्यात आलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नायका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या प्रारंभी नवरात्र उत्सवातील देवीचं आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं। या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी 300हून अधिक पथक तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथकं, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिला आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे, तुळशी वृंदावर डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती। या देवीच्या स्वागतासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनीही भक्तिपूर्वक देवीचा रथ ओढून स्वागत केलं। यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाढवे, ठाणे उपशहर प्रमुख दीपक साळवी, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अर्जुन सिंग डाभी, युवासेनेचे अधिकारी किरण जाधव, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, विभाग संघटक अपूर्वा तेलवणे, नंदा कोथळे, उपविभाग संघटक राजश्री सुर्वे, मेघा विचारे, वनिता कोळी तसंच ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदर येथील सन्माननीय नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, युवासेना, युवती सेना आदी मान्यवर तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। TJSB सहकारी बँकेनं ठाण्यात आपलं आर्थिक वर्ष 2023चं लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेऊन आपली दशकाहून अधिकची परंपरा आज कायम राखली। या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी काही बाबींचा ठळकपणे उल्लेख केला। सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 14,588 कोटी ठेवी होऊन यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली, तर कर्ज वितरण 7,211 कोटींवरून 7,875 कोटींवर स्थिरावले।
पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली आहे. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय 22,463 कोटी इतका झाल्याचं त्यांनी नमूद केलं. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण 3.99% वरून घसरून 3.66% राहिलं, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिले. बँकेनं गेल्या वर्षी 3 नवीन शाखा उघडल्या. यामध्ये कर्जत, रायगड, वाळुंज, संभाजीनगर तर गोवा परवरीम येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार ऑटोमॅटिक रूट या मार्गदर्शक तत्वानुसार शाखा सुरू झाल्याचं गांगल यांनी सांगितलं. तसंच याच एप्रिल 2024च्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी आणि बारामती येथे शाखा उघडणार असल्याचं सांगतानाच अजून 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील असंही त्यांनी सांगितलं. बँकेच्या 53व्या वर्धापन दिनी TJSB संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली सर्व व्यावसायिकांना प्रदान करण्यात आली. तसंच वर्षारंभी गोव्यात 3 ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग यासाठी गोवा सरकारची विद्युत देयकं भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर मुंबईकर ग्राहकांना बेस्ट उपक्रमासाठी ही धनादेश जमा करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. याखेरीज बँकेनं इंडियन बँक टॅक्स असोसिएशनकडून एकूण 3 पुरस्कार प्राप्त करून जणून त्रिवेणी संगमच केलाय. बँकेला बेस्ट बँक सेल्स पेमेंट अँड एंगेजमेंट, तर दुसरा बेस्ट टेक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन, तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण 3 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. या पत्रकार परिषदेत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुब्बलक्ष्मी शिराळी यांनी बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेली वाढ आणि त्यामागची बँकेची कार्यपद्धती विशद केली. एकूण बदलत्या बाजार स्वरूपातूनही बँकेनं नवसंकल्पना, ग्राहकाभिमुख व्यवसाय, सचोटी, सूचीबद्ध जोखम धोरण यातून यशस्वीपणे मार्गक्रमण करत व्यवसाय आणि नफा वृद्धी केली असंही त्यांनी सांगितलं. बँक यापुढेही अशीच प्रगती करीत असतानाच अजैविक मार्गे व्यवसाय वृद्धी करेल आणि आपली TJSB बँक कायमच भरोसे के बँक, भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरेल असंही गांगल यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसंच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते. एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. नेट NPA गेली अनेक वर्ष आपला 0 आहे, 0 असतो, तो 0च आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे. तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे. आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की 10 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स जाहीर करतो. त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत, याचा मला आनंद होतो. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट्स आहेत, म्हणजे आम्ही बॅलन्स शीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत. त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत, ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800-223-466 आणि 1800-266-3466. अनधिकृत बांधकामांमुळे बदनाम झालेल्या महापालिकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न नवीन महापालिका आयुक्त सौरभ राव हे करणार असून अनधिकृत बांधकामांचा उद्या ते आढावा घेणार आहेत. त्यामुळे या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेत. ठाणे महापालिका हद्दीत विशेषतः मुंब्रा, कळवा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. काही प्रमाणात वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती येथे देखील या बांधकामांचं पेव फुटले. अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गाजला होता. आमदार संजय केळकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. या बांधकामांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तरी देखील अनधिकृत बांधकामं सुरूच असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त राव यांनी उद्या अनधिकृत बांधकामांची माहिती घेऊन आढावा बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अनधिकृत बांधकामांची संख्या, किती बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत, किती जणांच्या विरोधात MRTP कायद्यानुसार कारवाई केली आहे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबत देखील उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांना फक्त नोटीस देऊन थातूरमातूर कारवाई केली जाते. त्याबाबत देखील आयुक्त गांभीर्यानं विचार करतायत. आचारसंहितेच्या काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्याचबरोबर या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत देखील आयुक्त देतील अशी शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहरात अनधिकृत बांधकामं होणार नाही त्याची दक्षता घेण्याबाबत आयुक्त अधिकाऱ्यांना सूचना करण्याची शक्यता आहे.